नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण एक दक्षिण भारतात मंदिरांमध्ये प्रसादाच्या रूपात हा भात दिला जातो। आंबट गोड चवीचा अतिशय टेस्टी असा हा भात पुळोगेरी राईस याची रेसिपी आपण बघणार आहोत। भात कसा बनवायचा हे पण आणि मसाला कसा तयार करायचा हे पण आज शिकणार आहोत। तर चला यासाठी लागणारा साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। आपण नाश्त्याला जो चमचा घेतो त्या चमच्याने अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथी दाणा, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 2 चमचे जिरे व 4 चमचे धने, 2 चमचे काळे तीळ, 2 चमचे पांढरे तीळ। जर काळे तीळ नसेल तर तुम्ही पांढरे तीळ घेऊ शकता आणि दोन्ही असेल तर दोन्ही पण घ्या। काळे तीळमुळे चव फार छान येते। खोबऱ्याचे काप छोटी 1 वाटी, चिंच 1 छोटी वाटी, गूळ 1 छोटी वाटी व कढीपत्त्याची पानं 1 मूठभर, चवीपुरतं मीठ, हळद, हिंग आणि काही मसाले, मिरची भाजण्यासाठी तेल व इथे 20-25 काळी मिरची घेतली आहे, काश्मीरी मिरची। ही तिखट नसते, कलर छान येतो। आणि काही गुंटूर मिरची, 10-12 गुंटूर मिरच्या घेतल्या आहेत। हे सर्व साहित्य आपण मंद आचेवरती छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवला आहे, त्यामध्ये आपण घेतलेली मोहरी चटचट करेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मोहरी छान भाजून झाले की यामध्ये आपण मेथी दाणा टाकून घेऊया। मेथी दाणा पण छान भाजून घेऊया। घेतलेली काळी मिरी टाकून घेऊन छान भाजून घेऊया। सर्व मसाले छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून झाले की एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया। त्याच कढईमध्ये उडदाची डाळ टाकून घेऊया, हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया। छान असं खमंग सुगंध येईपर्यंत व लाल चट्टे येईपर्यंत डाळी आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। भाजून झाले की एका ताटामध्ये काढून घेऊन थंड करून घेऊया। त्यानंतर जिरे टाकून घेऊया। जिरे पण छान मंद आचेवरती खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया। इथे आपण कुठलेही पदार्थ मंद आचेवरती शांत असं भाजून घ्यायचं आहे। याचमुळे आपल्या पदार्थाला छान अशी चव येणार आहे। आपण धणे पण येथे टाकून घेऊन मंद आचेवरती भाजून घेऊया। छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया। हे पण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। यानंतर आपण घेतलेलं तीळ टाकून घेऊया। तीळ, काळे तीळ व पांढरे तीळ पण आपण भाजून घेऊया। छान तडतड उडेपर्यंत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवरती हे पण भाजून घ्यायचं आहे। तीळ छान भाजून झाले की तीळ आपल्याला एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण खोबरं टाकून घेऊया। खोबरं पण आपल्याला लाल चट्टे येईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपण वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊया। यानंतर आपण कढीपत्ता टाकून कढईमध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। त्यानंतर आपण मिरची टाकून घेऊया। मिरची व कढीपत्ता छान अतिशय कुरकुरीत हाताने चुरलं तर पटकन चुरलं जावं अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवरती, लागलं तर तुम्ही थोडंसं तेल टाकून घ्या। तेल टाकून आपण हे मिरची कढीपत्ता भाजून घेऊया। याच्यामध्ये काश्मीरी मिरची 20-25 नग घेतले आहे व गुंटूर मिरची मी 10-12 घेतले आहेत। गुंटूर मिरचीमुळे थोडंसं छान लाल कलर येईल व चव पण आणि तिखट पण लागेल आणि काश्मीरी मिरचीनी पण अतिशय सुंदर असा कलर येतो व चव पण येते। तर हे दोन्ही मिरची असल्यास नक्की हे दोन्ही मिरची प्रमाणातच घ्या। छान मंद आचेवरती खमंग असं भाजून घेऊया। कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया। मिरची भाजून वेगळ्या ताटात काढून घेतला आहे। त्यानंतर आपण घेतलेला चिंच पण छान मंद आचेवरती भाजून घेऊया। चिंच पण थोडीशी कुरकुरीत छान होईल।
बराच वेळ आपल्याला थोडंसं मंद आचेवरती ही चिंच पण भाजून घ्यायचं आहे। यातलं सगळं मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे। पण चिंच असं भाजून घेतल्यामुळे हा मसाला बराच दिवस टिकतो। या ताटामध्ये मोहरी, मेथीदाणा, मिरे, जिरे, धने आणि हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ हे भाजून घेतलं होतं। थंड झालं आहे। हे चिंच पण भाजून थंड झालं आहे। काळं तीळ, पांढरं तीळ पण भाजून थंड झालं आहे। मिरची, कढीपत्ता पण भाजून थंड झाला आहे। खोबरं पण थंड झालं आहे। हे सर्व मसाले आपण छान खमंग भाजून घेतला आहे। हळद, मीठ, हिंग आणि हे गूळ आहे। तर प्रत्येक ताटातलं घेतलेले जिन्नस आपण वेगवेगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घेऊया। सर्व वाटून घेतलेले पावडर परत एकत्र करून परत एकदा मिक्सरमध्ये छान पावडर करून घेऊया। यानंतर आपल्याला काही फोडणीचे साहित्य लागणार आहे। फोडणीचे साहित्य व भाजून घेतलेला मसाला आपण बाजूला काढून घेऊया व गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवून घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेऊया। यामध्ये उडदाची डाळ व हरभऱ्याची डाळ टाकून छान फ्राय करून घेऊया। एक वाटी शेंगदाणे टाकून शेंगदाणे पण छान लाल होईपर्यंत भाजून घेऊया। त्यानंतर आपण अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया। कढीपत्त्याची पानं पण छान तळून झाली पाहिजे। त्यानंतर एक 2-3 लाल मिरचीचे तुकडे टाकून घेतला आहे। हिंग टाकला आहे। लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं चवीप्रमाणे टाकून घेऊन छान मिश्रण मिक्स करून घेऊया व वाटून घेतलेलं सगळं पावडर आपण त्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। हा आपला पुलोगेरी मसाला तयार आहे। यानंतर आपल्याला हा मसाला भातामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर ती पण रेसिपी मी पुढे दाखवत आहे। तर चला गॅसच्या शेगडीवरती एक छोटी कढई ठेवून घेऊन त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्या। मोहरी टाकून घ्या। मोहरी टाकले की त्यामध्ये उडदाची डाळ 1 टीस्पून, हरभऱ्याची डाळ 1 टीस्पून टाकून घेऊन थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊन छान शेंगदाणे लाल होईपर्यंत भाजून घ्या। थोडासा कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ चवीप्रमाणे व आपण घेतलेला मसाला 4 चमचे टाकून घेऊ। वाफून घेतलेला मोकळा भात आपण टाकून घेऊया व सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा हा भात तयार झाला आहे। पुलोगेरी राईस तुम्ही अगदी थोडासा खायला घेतला तर तुम्ही परत परत मागून खाल अशी ही या भाताची टेस्ट आहे। तर चला आपण